दत्तवाडात भटक्या कुत्र्यांची पुन्हा एकदा दहशत, हल्ल्यात बालक गंभीर जखमी। प्रशासनाने वेळीच पावले उचलण्याची गरज। दत्तवाड तालुका शिरोळ येथे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे। या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एक बालक गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली। सदरची घटना अशी की दत्तवाड्यातील नदी वेस भागात राहणाऱ्या चिरंजीव वेदराज युवराज पाटील वय वर्ष 3.5 वर्ष या बालकावर 3 ते 4 कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केलं। घरच्या मागील भागात असणाऱ्या शेतात आजोबांबरोबर जात असताना या भटक्या कुत्र्यांनी वेदराजवर हल्ला केला। या बालकाच्या डोक्यावर व शरीरावर कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे वेदराज पाटील हा बालक गंभीर जखमी झाला आहे। त्याला कुरुंदवाड येथील एका खासगी रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं। काही वर्षापूर्वी दत्तवाड येथे भटक्या कुत्र्यांनी उच्चांड मांडला होता। वारंवार हल्ले होत होते। शेतात कामाला गेलेल्या नागरिकांवर ही भटकी कुत्री हल्ली करत होती। त्यामुळे शेतात जाण्याचे शेतकरी घाबरत होते। या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 4 ते 5 जण जखमी तर 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटनाही यापूर्वी घडली आहे। पण मध्यंतरी काही दिवस भटक्या कुत्र्यांचे हल्ले थांबले होते, परंतु पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांनी या बालकावर हल्ला करून दहशत माजवल्याने दत्तवाड परिसरात भीतीदायक वातावरण पसरलं आहे। यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून होत आहे। इंडियाचा आवाज न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमल्ली।